महाराष्ट्रातील सर्व जनतेला नमस्कार. मी मुकुंद जयराम भगत. फेसबुकवरती जे माझं पत्र व्हायरल होत आहे, ग्रामपंचायतला जुगाराच्या अड्ड्यासाठी म्हणजेच कसिनो क्लबसाठी मी जी मागणी केलेली आहे, ही मागणी का केली त्याची पार्श्वभूमी सांगतो. मी आठवड्यापूर्वी तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो होतो. तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदारांच्या बाहेरच्या पोर्चमध्ये एका बाकड्यावरती एक कॉलेजचा मुलगा ऑनलाईन रमी खेळत होता. हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथंही तीच अवस्था. वेगवेगळ्या ठिकाणी जर पाहिलं, आज तरुणाही सहज उपलब्ध होते. मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करता येतात. ॲपच्या माध्यमातून लुडो किंग असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य ॲप. जवळजवळ माझ्या मते मी आतापर्यंत पाहिलेल्या ज्या जाहिराती वगैरे, तर 400-500 प्रकारचे ॲप. मी 2-3 दिवस त्या गोष्टी ऍक्च्युली अभ्यास पण केला. 400-500 ॲप महाराष्ट्रात काम करतात. एका ॲपची इन्कम 2000 कोटी वार्षिक आहे नफा. मी नेटवर सर्च केली, माहिती घेतली का मग हे ॲप कुठल्या कंपनीचं आहे. ह्या ॲपच्या मार्फत समजा रमी सर्कल आहे, रमी कल्चर आहे, रमी प्राईम आहे, लुडो किंग आहे, अजून बरेच असे, म्हणजे आता नावं घेता येणार नाही, तुम्ही सहज बघता फेसबुकला जाहिराती. असंख्य ॲप आहेत. ड्रीम 11 आहे. तर असे असंख्य ॲप सध्या महाराष्ट्रात व्यवसाय करत आहेत आणि शासनाच्या मान्यतेने करत आहेत. शासनाच्या मान्यतेने हे व्यवसाय करत असताना यांना शासनाच्या परवानगी आहेत. शासन यांच्यावर कर आकारते. पण हे कर आकारत असताना हे जे सगळ्यांना लुटतायत, याच्यावर कोणाचं बंधन नाही. तुम्ही जर 4 जण तहसीलदार कार्यालयाच्या पुढे पत्ते घेऊन बसले, तहसीलदार कार्यालयाच्या समोर गावात पुढे बसा, तर तुम्हाला उचलून नेतील का नाही नेतील? 100% नेलं. कारण तुम्ही जुगार खेळता आणि नेलं पण पाहिजे. मग जर तुम्हाला उचलून नेत आहेत, तर मग हे जे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही जर सारखंच असेल, तर ऑनलाईनमध्ये आज असंख्य लोक जुगार खेळत असताना कर्जबाजारी झाले. मागे कुलकर्णी म्हणून पत्रकार आहेत, त्यांनी एक मुलाखत घेतली होती आणि ती सगळी बऱ्याच जण व्हायरल पण झाली असेल. 90 लाख रुपये एक व्यक्ती हरला आणि त्याबरोबर त्यांनी 5-6 एकर जमीन विकली. हे सर्व त्यांची मुलाखत घेतली. चक्री गेम म्हणून काहीतरी गेमचं नाव होतं. ती त्यांची मुलाखत झाली. ती त्यांची मुलाखत घेत आहेत, पण कुणी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली मीडियावाल्यांनी. एका तरी मीडियावाले गेले का मुख्यमंत्र्यांना विचारायला का महाराष्ट्रात हे काय चाललंय. काही राज्यांमध्ये हे सगळे ॲप बॅन असताना महाराष्ट्रात का चालत आहेत. मी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातला नाही. मुळात म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन किंवा विरोध करण्यासाठी हे पत्र नाही. माझं जेवढं सत्ताधाऱ्यांविरुद्ध जेवढं माझं म्हणणं आहे, तेवढंच मला विरोधकांविरुद्ध पण मला म्हणणं आहे. कारण का विरोधक जे आहेत, ते विरोधकांनी तरी कोणी विचारले आजपर्यंत? कुठला एक लोकप्रतिनिधी गेलाय का ज्यांनी विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवलाय का हे कशासाठी भारतात एक गेम कशासाठी चालले? भारताचा आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय. महाराष्ट्रात हे गेम का चालले, कशासाठी हे गेमला परवानगी दिली आहे? म्हणून उपवासाने मला लिहायची वेळ आली की लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देताय. तुम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय. एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणींच्या संसारासाठी 1500 रुपये देण्याची जी योजना आखली ती सुंदर आहे, हरकत नाही. फुकट पैसे देण्याचा मी विरोध असा आहे. तरी पण मी एक मनाने मान्य कराल की ठीक आहे बाबा, तुमच्या अनुषंगाने तुम्ही जी योजना आणली ती चांगली आहे, तुम्ही जनकल्याण योजना आहे. पण ती जनकल्याण योजना एका हाताने तुम्ही त्याच भगिनीच्या घरातून पैसे लुबाडताय. ॲपच्या मार्फत तिचा संसार पणाला लावताय. कितीतरी जणांनी आत्महत्या केल्या. म्हणजे एका बाजूने तुम्ही त्यांचे संसार पणाला लावताय. म्हणजे ते असं झालं, एक मी व्यंगचित्र पाहिलं होतं. दोन्ही हात कापायचे आणि चमच्यानी आपल्या हाताने खायला घालायचे. कापणारे कोणतेच जे चमच्यानी खायला घालतात. तर हे योग्य नाही. याला कुठंतरी कुणीतरी वाचा फोडली पाहिजे. म्हणून ते पत्र मी लिहिलं. त्या पत्रामध्ये फक्त सरकार विरुद्ध लिहिलेलं नाही, तर विरोधक पण तेवढेच जबाबदार आहेत. लोकप्रतिनिधी प्रत्येक जण, जी चांगली कामं केलेली आहेत, चांगली कामं करतायत, सगळेच करतायत. प्रत्येक जण वाईट किंवा प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट वाईट करतोय असं माझं कधीच म्हणणं नाहीये. सरकार चांगली कामं करतंय, त्याबद्दल निश्चित अभिमान आहे.
पण ह्या गोष्टीमध्ये सरकारचं दुर्लक्ष काय ते आजपर्यंत लक्षात आलेलं नाही. राजरोसपणे फिल्मस्टार रिस्टार ज्या जाहिराती करतायत त्यांच्यावर का बंधन नाही? दारू विक्रीला तुम्ही जरी परवानगी दिली असेल तरी दारू विक्रीची जाहिरातीला तुम्ही परवानगी दिलेली नाही, ती जाहिरात केली जात नाही. इथं जुगाराच्या ऍपला पण परवानगी आहे, जाहिरातीला परवानगी आहे. मग तुम्ही त्या रिंगटोन वाजवून फ्रॉड पासून सावधान राहा हे सांगून काय करताय? आज आई वडिलांचा मोबाईल घेऊन मुलं एक गेम डाउनलोड करून आई बापांचे पैसे घालवले बऱ्याच केसेस झाले. मग हे राजरोसपणे चालू असताना तुम्ही ते फ्रॉडची रिंगटोन वाजवून काय साध्य करताय? फ्रॉडचं सुरुवातच मेन जर फ्रॉड करणाऱ्यांना जर सरकार साथ देते. आज कुणीतरी यायचं, 4-5 जणांनी एकत्रित यायचं, थोडेफार पैसे भांडवल लावायचं, नवीन ऍप खोलायचं आणि ते ऍप खोलल्यानंतर व्यवसाय चालू करायचा. कुठेतरी छोटे मोठे रील घ्यायचे, जे रील बनवून स्टार झालेत त्यांना स्टार म्हणायची पण लाज वाटते. कारण का कसली जाहिरात करावं कसलं नाही हे ज्यांना कळत नाही त्यांना काय स्टार म्हणायचे. तर त्यांना घेऊन हे व्यवसायात उतरतोय, ते ऍप लॉन्च करतोय, लोकांना लुबाडतोय. म्हणजे लोकांना लुबाडण्यासाठी नवीन एक ऍप रोज महाराष्ट्रात इन्स्टॉल होते, नवीन तयार होते आणि ते तयार होऊन व्यवसाय करते. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर शासनाला जुगारच खेळून द्यायचं असेल तर होऊ द्यायचं वाटवलं सगळं. तुम्ही ग्रामपंचायतींना परवानगी द्या, सगळ्या ग्रामपंचायतीमध्येच क्लब हाऊस होऊ द्या. ग्रामपंचायत पण तुम्हाला त्याच्यावर जे तुम्ही त्यांच्याकडून कर रूपाने कमवतात ना ते ग्रामपंचायतीकडून पैसे घ्या. लोकांना जमीन विकू द्या, ग्रामपंचायत येऊ द्या, खेळू द्या, त्याच्यापासून उत्पन्न येऊ द्या, शासनाने येऊ द्या आणि शासनानेच परत फुकट म्हणून कुठेतरी अन्नधान्याला याला त्यांना लोकांना खाऊ घालू द्या. म्हणजे एका हाताने लोकांना लुबाडून दुसऱ्या हाताने जनकल्याण कामं करू द्या. ही जर पॉलिसी राबवायची असेल तर त्याला हरकत नाही. ग्रामपंचायतींना पण सहभागी करून घ्या. जर डोळ्यांनी सगळं पाहावंच लागते, जर डोळ्यांनी सगळं पाहावंच लागते तर ग्रामपंचायतीने त्याच्यात सहभाग झाला तर काय वेगळं होणार? हे गेम खेळत असताना पैसे संपले ना तर काही ऍप ऑनलाईन लोन पण देतात. ते लोन देतात आणि वसुलीसाठी किंवा त्यांचे व्याजदर हे खूप जास्त आहे. वसुलीसाठी घरच्यांना म्हणजे लोन काढताना कुणीतरी आपल्या नातेवाईकाचा नंबर देतो, दुसरा कोणाचा नंबर देतो, माझ्यासोबत झाले म्हणून सांगतो. वसुलीसाठी आम्ही त्यांना पुरे पडलो म्हणून राहिलो. पण सर्वसामान्य माणूस काय, वसुलीसाठी तुमचे फोटो क्रॉप करून अश्लील करून तुम्हाला पैसे भरण्यास भाग पाडलं जातं. अनुभवले, हे अनुभवाचे बोल आहेत. आम्ही त्यांना पुरे पडलो, आम्ही त्यांना बळी गेलो नाही. प्रत्येक जण असं करेलच असं नाही. मग हे सर्व महाराष्ट्रात खुलेआम चालू आहे. हे करत असताना कुठेतरी शासनाने हे ऍपला बंदी केली पाहिजे. महाराष्ट्रात हे ऍप चालता कामा नये यासाठी आम्ही तो खटाटोप केला. ग्रामपंचायत ही कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आहे. आम्ही सुद्धा ग्रामपंचायत मध्ये कधीही क्लब हाऊस साठी जागा ठेवावी हा विचार केला नाही. आम्ही ग्रामपंचायतीत वाचनालय काढले, वाचनालय असावं, व्यायामशाळा असावी, चांगल्या गोष्टी केल्या जाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. महाराष्ट्र माझा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपले कायम आदरणीय राहणार आहेत, ते कुणी असू दे. कारण सत्ताधारी विरोधक कोणाचा द्वेष असा करण्याचा उद्देश नाही. हे महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे. या महाराष्ट्राचे नेते मंडळी आहेत, ही सर्वांची जबाबदारी. आणि ही जबाबदारी असताना तुम्ही कल्याणकारी योजना राबवत असताना जे तळागाळात घडतंय ते मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. हे पत्र लिहिण्यामागे कुठेही शासनावर टीका करणे हा माझा हेतू नाही. फक्त शासनाने जो तळागाळात जो विषय चाललाय, आज माता भगिनींचा जो रोष आहे तो समजून घ्यावा. मी घेतल्यात, बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया बघितल्यात माता भगिनींच्या. माता भगिनींचं म्हणणं असायचं की आपल्या कष्टाचा 1 रुपया चालेल, कोणाचा तळतळ नको. मग शासन आज त्या तळतळाचे पैसे घेऊन लोकांमध्ये वाटत आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळे यावर वेळीच लक्ष देऊन शासनाने सदर ऍप बंद करावेत ही नम्र विनंती.